बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे। त्यामुळे आरोपी विष्णू चाटेला दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि बीड पोलीस विष्णू चाटेची कोठडी वाढवून मागणार आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजा यांच्याकडून। उदय, नेमकी किती दिवसाची कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते? नक्कीच रिद्धी, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात तसेच खंडणी प्रकरणात विष्णू चाटे हा आरोपी आहे आणि आतापर्यंत ते जे आहेत खंडणी प्रकरणाच्या पोलीस कोठडीत होते। ते सीआयडीची तपास करत होती, ती खंडणी प्रकरणात करत होती। आता खंडणी प्रकरणाचा तपास जवळपास त्यांच्याकडून जी माहिती हवी होती ती मिळाली असून आता देशमुख यांच्या खून प्रकरणात काय नेमकं त्यांचा सहभाग होता किंवा कशा पद्धतीने हे सर्व कृत्य घडलं याबाबतची चौकशी करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी घेतली जाऊ शकते आणि ती जवळपास 15 दिवसाची सुद्धा असू शकते। आता पोलीस आणि तसेच सरकारी पक्षाचे जे वकील आहेत ते त्याच्या पद्धतीने युक्तिवाद करतात आणि न्यायालय त्यावर कसा निर्णय देते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।